पन्हाळा भूमी अभिलेख कार्यालयाकडून नगर परिषदेचं तब्बल 7,70,859 रुपयांचं भाडं थकीत राहिल्यानं नगर परिषदेनं कारवाईचा इशारा दिलाय। हे कार्यालय नगर परिषदेच्या ताराराणी मार्केटमधील इमारतीत 2012-13 सालापासून कार्यरत आहे। सुरुवातीला 2021-22 पर्यंत भाडं नियमित भरलं जात होतं, मात्र त्यानंतर भाडं थकू लागलं। थकबाकी वाढल्यामुळे सोमवारी नगर परिषदेच्या वसुली पथकानं कार्यालयावर धडक देत टाळं ठोकण्याची तयारी केली आहे। पन्हाळा भूमी अभिलेख कार्यालयाकडून नगर परिषदेचं तब्बल 7,70,859 रुपयांचं भाडं थकीत राहिलंय। दरम्यान भूमी अभिलेख विभागानं हस्तक्षेप करून 1 महिन्याची मुदत मागितली आहे, तर थकीत रक्कम मोठी असल्यानं ती मंत्रालयाकडून मंजूर करून घेणं आवश्यक असल्याचं कारण त्यांनी दिलंय। त्यामुळे नगर परिषदेनं कारवाई तात्पुरती स्थगित केली आहे। दरम्यान भाडं थकण्यामागं प्रशासनाचं दुर्लक्ष कारणीभूत असून लवकरच रक्कम जमा केली जाईल। तसंच पाण्याचे सुमारे 85,000 रुपयांचं थकीत बिलही अलीकडेच भरल्याचं भूमी उपअधीक्षक मनोज महाजन यांनी सांगितलं। नगर परिषदेकडून यापूर्वीच जप्तीची नोटीस देण्यात आली आहे, त्यामुळे पुढील महिन्यात भाडं भरणार की कार्यालयावर टाळं ठोकण्याची कारवाई होते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, नंदकुमार कांबळे आणि कर्मचारी उपस्थित होते।